This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या आणि काही निवडक घडामोडींचा धावता आढावा घेऊया. अमरावती शहरातील बिजलँड सेंटरमधील साईनाथ मार्केटिंग येथे मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. विदर्भातील सर्वात मोठं कापड मार्केटमधील साईनाथ मार्केटमध्ये आग लागल्यानं लाखोंचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर मध्यरात्री अग्निशमक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर 2 तासानंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली. नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू शिंदे गटाचं सिटिंग खासदार आहेत. भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत, त्यामुळे ते दावा करू शकतात. नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. आता नाशिक येथून काय चित्र समोर येतं यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. इथेच आहे म्हणा, कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकांचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी. नरेंद्र मोदींचा हा दौरा 25 कोटींचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेसलाच नोटीसी देणार का? प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले आहेत, हा भ्रष्टाचार नाही का, असा थेट सवाल करत मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर केलाय. चुनाव आयोग से ये सवाल करना चाहता हूं, क्या ये कोड ऑफ कंडक्ट जो है वो बीजेपी के 7 लोग जो नहीं है, जो बीजेपी विरोधी है, उनके लिए है? प्रधानमंत्री पूरा अपना ताम झाम लेकर सरकारी बतौर प्रधानमंत्री प्रचार के लिए घूम रहे हैं. उनका स्पेशल फ्लाइट सरकार का, चाहे उनको फोर्स 1 कहो या फोर्स 2 कहो, पूरा उनका लवाजमा लेकर पूरे देश में सरकारी खर्चे से चुनाव प्रचार सरकारी यंत्रणा को लेकर कर रहे हैं. अब मुंबई में आएंगे, 10 जनसभा लेंगे. जब वो चुनाव का निर्णय आता है, डेट डिक्लेयर होती है, तो प्रधानमंत्री नहीं है, ना कोई मंत्री रहता है, वो सामान्य नागरिक है, वो एक उम्मीदवार है. तो उनका जो खर्चा है सब, जो सरकारी यंत्रणा का जो इस्तेमाल हो रहा है, वो एक तो उनके पार्टी के ऊपर जाना चाहिए, बीजेपी के खाते में जाना चाहिए. अगर नहीं करते हैं तो ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है, आचार संहिता का उल्लंघन है. तो बीजेपी के ऊपर एक्शन होनी चाहिए, लेकिन नहीं होगी. नोटिस जाएगी कांग्रेस को इनकम टैक्स की, नोटिस जाएगी शिवसेना को, तृणमूल कांग्रेस को, आचार संहिता का उल्लंघन किया, लेकिन नरेंद्र मोदी जी को नहीं जाएगा. ये देश का लोकतंत्र. आप मुंबई में चाहे 10 सभा ले लो या 50 सभा ले लो, मुंबई की जनता ने तय किया है, इस बार सबसे पहले बीजेपी मुंबई से तड़ीपार है. देश में तो होगा ही, लेकिन जिस तरह से आपने मुंबई के ऊपर अन्याय किया है, मुंबई लूटने की कोशिश नहीं, हर कोशिश की है मुंबई लूटकर गुजरात में लेके जाने. मुंबई के मध्यम वर्गीय मिडिल क्लास लोगों के साथ जो छल कपट किया है, तो नरेंद्र मोदी आकर यहां आकर क्या कहेंगे? जिस तरह से अपने धारावी अडानी को बेच दिया, जिस तरह से धारावी के साथ साथ मुंबई बेचने की अडानी को आपकी साजिश है, तो मुंबई कर आपको वोट क्यों दे? आप आइए, प्रधानमंत्री है, अभी भी आपको लगता है कि आप प्रधानमंत्री, लेकिन अभी आप प्रधानमंत्री नहीं है. जब चुनाव डिक्लेयर होता है तो आप ज्यादा से ज्यादा कार्यवाहक प्रधानमंत्री होते हैं. लेकिन आज आप उसी तरह से अगर घूमते हो और घोषणाएं करते हो, लोगों को धमकाते हो, तो ये नहीं चलेगा. आप आइए मुंबई में.
नाशिकच्या येवला येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा आणि भुसार शेतीमालाच्या व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने मोठा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल 2024 पासून शेतकऱ्यांनी विक्री केलेला कांदा आणि भुसार शेतीमालातून 2% हमाली तोलाई कपात न करण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येणाऱ्या दिवसात बाजार समिती, शेतकरी आणि माथाडी हमाल कामगार असा संघर्ष निर्माण होणार आहे। डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धर्म परिषदेला रामदास आठवले यांनी आपली उपस्थिती दर्शवून यावेळी वंचितने उमेदवार उभे केले आणि जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं आठवले यांनी सांगत पुढे म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी योग्य निर्णय घेतलाय। त्यांची इच्छा महाविकास आघाडीत सामील व्हायची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा जो निर्णय त्यांनी घेतलाय तो योग्य आहे। दुसरा इलाज अजिबात नाही असं वक्तव्य रामदास आठवले रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष यांनी केलंय। शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती। एकदा मी तिथे 2009 मध्ये हरलो होतो आणि RPL एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता, परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती। देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केलेला होता, परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक खासदार आले होते त्यांना आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते, त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आपल्याला सोडली नाही। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे जे माझं 2026 मध्ये माझी राज्यसभा संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद आता आहेच आहे, पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल इलेक्शन नंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक MLC पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची 2 चेअरमन पद, काय सदस्य पद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, SEO याच्यामध्ये सुद्धा RPL प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की RPI झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही। सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी असे कार्यक्रम होतात त्यावेळेला 3 पक्षाचे झेंडे दिसतात, RPIचा झेंडा दिसत नाही। त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे, तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि RPIला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत। मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जे आहे 1112 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी होत आहे आणि अशी अनेक कामं जी आहेत ती केलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि NDA सोबत राहण्याचा, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही, ते बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे। शरद पवार उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 ला अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वर्धा येथे हजर राहणार आहेत अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। वर्धा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार अमर काळे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर मिळालेली आहे। अमर काळे हे 2 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत। माननीय शरद पवार साहेब अमर काळे यांना आशीर्वाद देण्यासाठी 2 एप्रिल रोजी वर्धा येथे 11 वाजता येणार आहेत। आपण मोठ्या संख्येने सर्वांनी 2 एप्रिलला 11 वाजता फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती।
भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 4 एप्रिल रोजी नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असून यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी नियोजन कशा प्रकारे करावं यासाठी नवनीत राणा यांना बोलावून आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान नवनीत राणा म्हणाल्या की मी भाजपाचा प्रवास काही तासाचा असला तरी भाजपची नसतानाही मी भाजपच्या बाजूनच लोकसभेत भूमिका घेतलेली आहे। आदरणीय मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा पूर्ण परिवार, सगळ्यांना माझा नमस्कार आहे मनापासून। आणि आमचे प्रवीण दादा पोटे पाटील, निवेदिताई चौधरी, जयंतराव, खूप तासाचा प्रवास आहे या पक्षामध्ये, पण माझा डेडिकेशन गेल्या 5 वर्षापासून या पक्षामध्ये नसताना सुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करत असताना प्रत्येक बिलापासून प्रवीण दादांनी जसं म्हटलं की प्रत्येक बिलपासनं, प्रत्येक सब्जेक्टपासनं, डिबेटपासनं 193चे जेव्हा सब्जेक्ट आम्ही डिस्कशन करतो त्याच्या माध्यमातून आमचे देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्या कार्याबद्दल, शेताचा विकास, आमचे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचा विकास, महाराष्ट्रामध्ये अडचणी, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे मला असं वाटत होता प्रत्येक ठिकाणी स्टँड घेऊन, कोणाला ना घाबरताना भारतीय जनता पार्टीचे बाजूनी उभे राहून, पक्षात नसताना सुद्धा पक्षापेक्षा जास्त आवाज उचलण्याचं काम हा गर्वाने मी सांगू शकते की मी केलेलं आहे। आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की दादांनी काल बरेचशी गोष्टी सांगितली। आपले जेवढे कार्यकर्ता आहे, प्रदेश अध्यक्षांची, आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मीटिंग झाली, मी दिनेश भाऊच्या इथेच होती आणि तिथेच माझी मीटिंग झाली, तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती, कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या आहे ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 12 वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे। पण जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे, जे कॉन्फरन्सवर बसणं, प्रत्येक गोष्टीची तयारी काय म्हणते, बूथपासनं, तुमच्या आघाड्यापासनं, तुमचे जेवढेही कार्यकर्ता, जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे। 400 मध्ये अमरावती सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे। आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी, तुम्ही जसे कार्यकर्ता आहे तशीच मीच कार्यकर्ता आहे। आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे, कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची, कारण की जेव्हा 11 वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट, एकदा कम्युनिस्ट पार्टी रिप्रेझेंट करते, एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला, त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपल्या अमरावतीला भेटलेला आहे। आता माझ्यापेक्षा आणि या महत्त्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे। पण मतदान करण्यासाठी, पोलपर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण 100% तुमची ओळखीचे, तुमचे बूथचे, तुमचे गावाचे, तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथपर्यंत पोहोचले पाहिजे। आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ, उमेदवार म्हणजे मोदीजी, हा त्या उमेदवाराच्या बूथवर आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या। ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे, एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते। कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक, जुने लोक, त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे। तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी, माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही, फक्त एक उमेदवार म्हणून मी स्ट्रॉंग उमेदवार आहे, याच्यात कुठेही शंका नाही आहे। मी ज्या पद्धतीने 16 तास ॲज ए MP खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं, माझा संपर्क, माझे लोकांची कनेक्टिव्हिटी, कोणीही कोणता पक्षाचा जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते ते नवनीत राणा नाही, खासदार नाही, आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात। मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याचा मला काही जास्त घेणं देणं नसते। फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन
की जेवढेही हे सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, काही महापौर माझी बसलेले आहे की उपमहापौर बसलेले आहे, सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्या समोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझा योगदान, कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्याला समोर किती लोक आले तर त्याला तिचा शब्द भारी पडते आणि तो शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते, जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमच्या सोबत मी उभी राहीन, कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागल, कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळपासून आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर, ही सगळे लोक वाट पाहत होते. म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करन, दादा आपण मीटिंग बोलवली, आपण माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहे, तुम्ही आज भिवंडी लोकसभेमधून मी निवडणूक लढवतो आहे, काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळणार आहे, जवळपास निश्चित झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला वरिष्ठ निर्णय घेतील आणि मला या संदर्भात कल्पना नाही. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, कोकण रिजन मधील 5 जिल्ह्यात काम करतोय, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करतोय, हजारो लोकांना रोजगार दिले, मला कोणाचंही आव्हान नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेमधून इच्छुक उमेदवार निलेश सांबरे यांनी दिली आहे. भिवंडी लोकसभे इच्छुक आहे, येते 24ची निवडणूक लढवते. काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे, महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे, येथे निवडणूक लढवते आपण. त्याबाबत वरिष्ठ निर्णय बघतील, मला काय कल्पना नाही त्याबाबत. मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे. माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही, कारण गेली 15 वर्षभर एक शेतकऱ्याचा मुलगा ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतोय. एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय नाही असं रुग्णालय आहे. 45 अभ्यासिक आहेत, ज्याला आई वडील नसलेला पोरगा IPS केलेला आहे, हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, लाखो म्हणजे 35 ते 40 आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे, मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत, ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे, अशा प्रकारची माझी धारणा आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही इस्मांनी फसवणूक करून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावावर हे पैसे उकळले जात होते. माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यातील एका आरोपीला नामे बेघाजी दबाले याला अटक केली, मात्र संदीप शिंदे याचा शोध अद्याप सुरू आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यातील तक्रारदार नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तक्रार दिलेली आहे की आमच्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एमर्जन्सी आहे, रमेश शेठ यांनी असे 500 रुपये 1000 रुपये द्यायला सांगितले वगैरे अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला सांगून पैसे उकळवले जात होते आणि त्या बाबतीतची शहानिशा न करता किरकोळ प्रकार आहे, समोरच्याला गरज दिसते आहे आणि शेठचं नाव सांगतोय किंवा नगरसेवकाचं नाव सांगतोय, या कारणानं समोरच्या व्यक्तीकडून 1000-2000 रुपये दिले जायचे आणि अशा प्रकारची त्यांना सवयी लागली आणि गेल्या 6 महिन्यापासून जवळजवळ हा वेगवेगळ्या नगरसेवकांच्या नावानं अशा प्रकारचे पैसे उकळवण्याचं काम चालू होतं. त्या संदर्भात विष्णुनगरचे सिनियर PI श्री पवार आणि DBची टीम यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ताबडतोब आरोपी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे दोघंही विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंबिवली वेस्टला राहतात, त्यांना अटक केलेली असून एकाचा शोध चालू आहे, शिंदेचा शोध चालू आहे, दबालेला कारवाई केलेली आहे. या निमित्तानं माझं नागरिकांना आवाहन राहील की अशा प्रकारचं जर कोणाच्या नावानं पैसे मागत असेल, पैसे उकळत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता कोणालाही विनाकारण दबावात येऊन पैसे देऊ नये हे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
आणि गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यातील 48 गावांना पाणी पुरवठा केला जातोय। या योजनेचा 1 कोटी रुपयांच्या वर वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय। यामुळे या 48 गावांचा पाणी पुरवठा बुधवारपासून मागील 5 दिवसांपासून ठप्प करण्यात आलाय। परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना दूषित पाणी पिण्याची वेळ या 48 गावातील नागरिकांवर आली आहे। शिवाजीनगरला राहतो, 5-6 दिवस झाले नळ काही येत नाही। ती आम्हाला खूप पाण्याची टंचाई आहे, तर तुम्ही लवकरात लवकर नळ देवा आहे। 2 दिवस नळ येतात, मग 4 दिवस बंदच राहतात। हा असं नाही झालं पाहिजे। आम्हाला सर्व पाणी पाहिजे, आम्ही पाणी पुरवठ्याला पैसे पुरवतो, सर्वच काही करतो। आम्हाला विनंती आहे की तुम्ही नळ द्यावे। शिवाजीनगर ह्या एरियात राहते, गेल्या 5 दिवसापासून पाण्याची खूप मोठी टंचाई आहे। माझी अशी कडकडची विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून देणे। आता खूप मोठा उन्हाळा लागला आहे, गेल्या 5 दिवसापासून 5-6 दिवसापासून कूलरमध्ये पाणी नाही आहे, पिण्याचे पाणी नाही आहे, पाण्यासाठी पाईप फिट करावे लागतील। घरातले कामं थांबत आहेत, खूप मोठ्या समस्या निर्माण होत आहे। अशी विनंती आहे की लवकरात लवकर हे आमची समस्या दूर करण्यात यावी। मी शिवाजीनगरमध्ये राहते, इथे पाण्याची खूप टंचाई आहे। 4 दिवस नळ येतो, 4 दिवस नाही येत। आमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत, दिक्कत होत आहे, तरी नळ शासनाने द्यावी हीच माझी विनंती। आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची, अन्य घडामोडींसाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई। Londi Jewellers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.
1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939।